नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 एप्रिलला 2026 रोजी शुक्रवारी आलेली आहे चैत्र अमावस्या. चैत्र अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या ही चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटची तिथी आहे, जी पितृकार्य आणि दानासाठी अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी स्नान, दान, पितरांचे तर्पण आणि सूर्यदेवांची पूजा केल्याने सुख समृद्धी लागते. या दिवशी पितरांचे स्मरण करून श्राद्ध आणि तर्पण विधी केल्याने पितरांना शांती मिळते आणि पितृदोष दूर होतो. या पवित्र दिवशी नद्यांमध्ये पवित्र स्नान केल्यास देखील विशेष महत्त्व प्राप्त होतं आणि त्याला आपल्याला पुण्य देखील प्राप्त होतं. आता सर्वांनाच पवित्र नदीमध्ये स्नान करायला जाणं शक्य होत नसतं, म्हणून प्रत्येकाने या दिवशी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल अवश्य टाकावे. त्यामुळे आपल्या शरीराची व मनातील संपूर्ण नकारात्मकता नाहीशी होऊन आपला आत्मा आणि शरीर शुद्ध होतं. तसेच या दिवशी दान करण्याला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. म्हणून या दिवशी गोरगरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि तिळाचे दान करण्याला खूप शुभ मानलं जातं. म्हणून आपल्याला जीवनातील सकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती राहते. चैत्र अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि त्यानंतर एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आणि 1 चमचा गाईचं कच्चं दूध टाकायचं. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. त्यामुळे व्यक्तीच्या समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढते आणि घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य देखील लाभते. हिंदू धर्मामध्ये चैत्र अमावस्येला अत्यंत पवित्र व फलदायी तसेच प्रभावशाली मानलं जातं. या दिवशी केलेले प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा थेट आपल्या जीवनावरती व आपल्या मनावरती, आपल्या घरावर, आपल्या भवितव्यावर होत असतो आणि म्हणूनच चैत्र महिन्यामध्ये अमावस्येचा दिवस हा साधा नसून आत्मशुद्धी, मनशुद्धी आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो. तर या चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. मराठी नवीन वर्षातील ही पहिली अमावस्या असते. पुराणामध्ये सांगितलेलं आहे की या दिवशी देवता, ऋषी, पितृ आणि अदृश्य शक्ती पृथ्वी लोकांवरती विशेष प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे या दिवशी जर आपण चुकीचं कृत्य केलं, वाईट विचार केले, वादविवाद केले तर त्याचे दुष्परिणाम खूप लवकर आणि तीव्र स्वरूपात दिसून येतात. आणि जर या दिवशी आपण चांगले विचार, नामस्मरण, दान, सेवा आणि योग्य उपाय केले तर त्याचं शुभ फळ आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळत राहतं. शास्त्रानुसार चैत्र अमावस्या हा दिवस काही अंशी अशुभ काळ मानला जातो, कारण या दिवशी नकारात्मक लहरींचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असते. म्हणून या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात करणं, नवीन कामाची सुरुवात करणं, साखरपुडा, लग्नाची बोलणी, गृहप्रवेश, कोणतीही महत्त्वाची कामं हे आहे तर ते टाळावीत. तसेच या दिवशी शक्यतो लांबचा प्रवास देखील करू नये असं देखील सांगितलं जातं. जुने लोक सांगतात की चैत्र अमावस्येला प्रवासामध्ये अडथळे, अपघात आणि अनावश्यक त्रास होऊ शकतो. म्हणून या दिवशी घरीच राहून विश्रांती करावी, देवाचे नामस्मरण करावे, मन शांत ठेवावे. चैत्र अमावस्येच्या दिवशी केस कापणे, दाढी करणे, नखे कापणे किंवा केस धुणे हेही वर्ज्य मानलं जातं, कारण या दिवशी आपल्या शरीरातील ऊर्जा सूक्ष्म पातळीवरती कार्यरत असते आणि अशा गोष्टी केल्यास ती सर्व ऊर्जा विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम आरोग्यावर, मनावर आणि विचारांवर होतो. तसेच या दिवशी घरामध्ये वादविवाद, कटकट, भांडणं, अपशब्द बोलणे किंवा कोणाला अपमान करणे टाळावे, कारण या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा खूप वेगाने वाढते आणि त्याचा परिणाम वर्षभर घरामध्ये अशांततेच्या स्वरूपात दिसून येतो. तसेच बघा, महिलांनी चैत्र अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यावी असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये. या दिवशी महिलांनी सकाळी उठल्यानंतर वेणी घालावी, मोकळ्या केसाने घरामध्ये काम करू नये, घरातील कचरा बाहेर टाकणं शक्यतो टाळावं, कारण असं केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते असं मानलं जातं. आपल्या गावाकडे आजी, आजोबा किंवा जुने लोक आजही या प्रथा श्रद्धेने पाळतात, कारण त्यांनी त्याचे परिणाम अनुभवलेले असतात. म्हणूनच आपल्यालाही शक्य असेल तर आपण या गोष्टी नक्की पाळायला हव्यात. चैत्र अमावस्या दिवस शांत राहण्याचा आणि अंतर्मुख होण्याचा, स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे. या दिवशी जितके तुम्ही शांत, संयमी आणि सकारात्मक राहाल
तितकीच तुमची आयुष्यातील नकारात्मकता जी आहे तर ती कमी होत जाते. या दिवशी केलेले वाईट कर्म तुम्हाला वर्षभर त्रास देऊ शकतात. केलेले चांगले कर्म वर्षभर संरक्षण देत असतात. म्हणूनच या दिवशी कोणतंही वाईट कृत्य करू नका, कोणाबद्दलही वाईट बोलू नका. शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. चैत्र अमावस्येचा दिवस हा नजरबाधा, नकारात्मकता, दारिद्र्य, शत्रुबाधा आणि मानसिकता ही अवस्था दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा व प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही चैत्र अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी केला तर घरातील कटकटी, भांडणं, आर्थिक अडचणी, नजरबाधा, नकारात्मक ऊर्जा खूप लवकर कमी होते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा उपाय तुम्हाला येत्या 17 एप्रिलला चैत्र अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 पर्यंत करायचा आहे, कारण या काळात उपायासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची, थोडा वेळ शांत बसा. मनामध्ये कोणताही राग, द्वेष किंवा अस्वस्थता ठेवू नका. उपायासाठी तुम्हाला एक साधं लिंबू घ्यायचं. लिंबू घेताना लक्षात ठेवा की त्यावरती उभ्या रेषा नसाव्यात. साधं पिवळसर हिरवट लिंबू घ्या. लिंबू उजव्या हातामध्ये घेऊन देवासमोर बसा. म्हणा श्री स्वामी समर्थ यांचे मनामध्ये नामस्मरण करा. त्यानंतर हे लिंबू घरातील प्रत्येक भिंतीला हलके स्पर्श करा. असे करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मनामध्ये हळूहळू करा. तसेच आपल्या घरामध्ये वास्तुदेवता वास करत असते. आपण जे बोलतो, जे करतो त्याचा परिणाम घरावरती होत असतो. त्यानंतर ते लिंबू मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवा. घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा दिशेने 7 वेळा लिंबू फिरवा व त्यानंतर घराबाहेर जाऊन लिंबाच्या 4 फोडी करा आणि 4ही दिशेला फेकून द्या. फोडी फेकल्यानंतर मागे वळून पाहू नका. सरळ घरात या, हातपाय धुवा, देवाला नमस्कार करा. हा उपाय करताना कोणत्याही व्यक्तीशी बोलू नका, मध्येच कुठे थांबू नका. पूर्ण लक्ष फक्त नामस्मरणावरती ठेवा. लिंबामध्ये नकारात्मकता व नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत शक्ती असते आणि म्हणूनच अमावस्येच्या किंवा विशेष दिवशी लिंबू मिरचीचा उपयोग केला जातो. चैत्र अमावस्येचा हा उपाय केल्याने नकारात्मकता लवकर दूर होते आणि लक्ष्मीचा वास वाढतो. तसेच जर तुमच्या घरात लहान मूल सतत चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील किंवा त्यांना वारंवार नजर लागत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. प्रत्येक मुलांसाठी वेगळं लिंबू घ्या आणि नंतर ते लिंबू डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या दिशेने 7 वेळा फिरवा. त्यानंतर लिंबू गॅस किंवा चुलीवर जाळा. लिंबू कसं जळतो यावर नजर दोष किती आहे हे समजते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय श्रद्धेने आणि मन शांत करून ठेवा. येत्या चैत्र अमावस्येला संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ एक दिवा नक्की लावा. दिव्याच्या प्रकाशामुळे कोणती वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच 2 कापूर वड्या, 2 अखंड फुलांच्या लवंगा जाळून त्याचा धूर जो संपूर्ण घरभर फिरवा. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तर येत्या 17 एप्रिलला शुक्रवारी चैत्र अमावस्येच्या दिवशी, या पवित्र दिवशी तुम्ही हा अत्यंत प्रभावी आणि योग्य असा जो उपाय आहे महत्त्वपूर्ण, तो नक्की करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली ती आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.